नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षित वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महावीर जयंती. जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांची 2624वी जयंती. या दिवशी ते जैनांचे डेरासर असतात, जैनांची मंदिर असतात, तिथे भव्य रथयात्रा निघतात, तिथे लोकांचे काही कार्यक्रम असतात. या सगळ्यांवरनं जैन धर्मीय नाहीत अशा लोकांना फक्त एकच कळतं की जैनांचं आज काहीतरी आहे. याच्यावरनं त्या जैनांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रसिद्ध आहेत. ज्यांना शाकाहाराचा अतिरेक असतो. त्यात जैन मुनींची चमत्कारिक विधानं आजकाल बरीच काय आपण प्रकाशात यायला लागलेली आहेत, ती प्रसिद्ध व्हायला लागलेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यातले दोन पंथ श्वेतांबर आणि दिगंबर यांच्यातले सगळे गोष्ट म्हणजे काय आपण पांढऱ्या वेशातले सगळे साधू फिरत असतात किंवा दिगंबर म्हणजे संपूर्णपणे विवस्त्र अशा अवस्थेमध्ये ते सगळे साधू फिरत असतात. हे सगळी या जैन धर्मियांची ओळख आहे. परंतु यातनं जैन धर्माबद्दल काहीच आकलन होत नाही आणि ते आकलन समजून ते आकलन करून घेण्याचा प्रयत्न फारसा केला जात नाही. आणि आज नेमका तोच प्रयत्न आपण करणार आहोत. आज जैन धर्मांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. जैन धर्म एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये मी प्रस्तावनेत म्हटलं की जैन धर्मियांबद्दलचे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जैनांचं काहीतरी आहे एवढंच जैनेतर लोकांना समजतं, जैन धर्मीय लोकांना कळतं. हे दुर्दैव आहे की आपल्याकडे महावीर जयंती ही जे जैन धर्मीय नाहीत त्यांच्या लक्षात का राहते, तर त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते म्हणून ती लक्षात राहते. आणि जैन याविषयी आपल्याला काय माहिती असतं, तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्ड येतं आणि त्या मेन्यू कार्डामध्ये जैन फूड अवेलेबल असं असतं. मग आपण कधीतरी विचारतो, बाबा हे जैन फूड म्हणजे काय प्रकरण आहे, तर ते सांगतात की नाही, जैन फूड म्हणजे त्यात कांदा लसूण वगैरे काही नसतं. मग बहुतांशी लोक तर काही जैन फूडचा काही स्वीकार काही करत नाहीत. आणि जैन साधूंची काही वक्तव्य समोर येतात, त्याच्यावरनं एक प्रतिमा आपल्यासमोर उभा राहते. पण जैन धर्म किंवा जैन विचार हा फक्त एवढ्या पुरताच मर्यादित आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. आणि नेमका जैन धर्म काय आहे हे समजून घेण्याकरता म्हणून जर उत्तम मुहूर्त कुठला असेल ना, तर तो महावीर जयंतीचा आहे. याचं कारण असं आहे की केवळ सुट्टी आणि कांदा लसूण वर्ज फूड एवढंच जैनिझम नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, हा त्याचा अत्यंत मर्यादित आणि संकुचित अर्थ आहे. दुर्दैवाने हा एक प्राचीन धर्म आहे. किंबहुना हा या पृथ्वीतलावरचा जे सर्वात प्राचीन धर्म आहेत ना, त्यातल्या पहिल्यामध्ये याचा समावेश करावा लागेल. एक आहार पद्धती म्हणून त्यांनी आपल्याला शाकाहाराचा स्वीकार केलेला दिसतो. ती त्यांची एक प्रकारची आहार पद्धती आहे. जसं आपल्याकडे अनेक धर्मांमध्ये उपवास आहेत, तसे काही पंथांमध्ये उपवास नाही आहेत. किंबहुना उपभोग हा त्यांचा जीवन पद्धतीचा भाग आहे. परंतु जैन धर्मामध्ये उपवासाला आणि सात्विक आहाराला विलक्षण महत्व. याचं कारण जे तुम्ही खाता ते तुमच्या विचारात परिवर्तित होतं, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून तुमची जीवनाची दिनचर्या कशी असावी याच्याकरता तपश्चर्याला विलक्षण महत्व आहे. म्हणून तुला अनेक जैन साधू मुनी जे आहेत ते पूर्वीच्या काळी जेव्हा जंगलं होती तेव्हा जंगलामध्ये गुहेमध्ये तुम्हाला तपश्चर्या करताना दिसतात. त्याच्या तुम्हाला कहाण्या गोष्टी ऐकू येतात. त्याचं कारणच हे आहे की तपश्चर्या देहाला काहीतरी एक तोशीस पडली की मग आपली आत्मशुद्धीला सुरुवात होते. आणि नुसती देहालाच नाही तर मनाला होण्याकरता म्हणून ती तपश्चर्या आवश्यक आहे. दुसरा एक अत्यंत महत्वाचा विचार जैन जो आहे तो अहिंसेबद्दलचा आहे. अहिंसा म्हणजे कोणाला फिजिकली मारणे असं नाहीये, फक्त तेवढाच फक्त अर्थ मर्यादित नाहीये, तर तुमच्या विचारांनी सुद्धा दुसऱ्या कोणाला काही हिंसा इजा होऊ नये याच्याकरता म्हणून आपल्याला फक्त हातात जैन साधू आणि मुनींच्या हातामध्ये एक मोरपंख दिसतो, आपल्याला पांढरं असं लावलेलं दिसतं. ते कशा करता असतं, तर ते ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी जे सूक्ष्म जीवजंतू, म्हणजे केवढा बारीक विचार आहे बघा, की त्या ठिकाणी असलेले जे सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांना दूर करून त्यांची हत्या होऊ नये याच्याकरता म्हणून ते केले. आणि म्हणून ते चप्पल न घालता अनवाणी पायांनी 12 महिने 24 काळ, कुठलाही ऋतू असो, तीव्र उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, हिमालय असो किंवा राजस्थानची भूमी असो, तुला हे जैन साधू जे असतील ना ते तुला विदाउट एनी फूड तुम्हाला चालताना दिसतात. हीच ती आध्यात्मिक शुद्धता आहे.
त्यांचा असा विश्वास आहे की जीवनाच्या मुक्तीचा मार्ग हा अशा प्रकारच्या सम्यक आचरणातून जातो, आणि म्हणूनच ते सम्यक आचरण म्हणजे काय याचं दर्शन आपल्याला कुठे होतं, तर या दिगंबर साधूंमधून होतं. प्रथम अहिंसा आहे, म्हणजे विचारांनी अथवा बळाचा वापर करून कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे अस्तेय. अस्तेय म्हणजे दुसऱ्याचं जे आहे ते आपलं म्हणून सांगायचं नाही. चोरी कोणत्याही प्रकारची करायची नाही. तिसरं म्हणजे अपरिग्रह, म्हणजे कुठल्याच गोष्टीची आसक्ती न बाळगणे. हे बोलणं फार सोपं आहे, पण प्रत्यक्षात आणणं विलक्षण कठीण आहे. तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणे याचा अर्थ तुमच्या मनावर तुमचा तो ताबा हवा. त्या अवस्थेपर्यंत तुम्ही कधी पोहोचता, जेव्हा ही जीवन पद्धती स्वीकारता, जेव्हा ही तपश्चर्या तुम्ही स्वीकारता, त्यावेळेला तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचता की जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा घेऊन एक प्रकारची अपरिग्रहाची भावना मनामध्ये निर्माण करता. आणि तिसरं आणखीन एक म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजेच एक प्रकारचं पावित्र्य. या 5 गोष्टींच्या आधारावर, दॅट्स द पिलर, त्याच्या आधारावर जैन धर्माचा हा विचार सर्वत्र पसरलेला आहे. आणि तो कोणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतो, तो जैन धर्मियांचे जे कार्यक्रम असतात, त्यांचे उत्सव जे असतात, उदाहरणार्थ महावीर जयंती असते, त्याच्यामधून येतो. तसंच अनेक जैन साधू मुनी यांची प्रवचन असतात. मग त्यात दिगंबर, दिगंबर म्हणजे वस्त्रहीन नाहीये. वस्त्रहीन त्याचा फार लिमिटेड अर्थ आहे. अवकाश वस्त्रधारी असण्याचा अर्थ आहे की संपूर्ण अवकाशाला ज्यांनी पांघरलंय, की त्यांना दुसऱ्या कुठल्या वस्त्राचीच गरज नाहीये. या मानसिक भावनिक अवस्थेपर्यंत पोहोचायला किती मोठी तपश्चर्या आणि काय मनाची अवस्था करायला लागले याचे विचार करा. आणि दुसरे म्हणजे श्वेतांबर, की जे फक्त आयुष्यभर श्वेत वस्त्र परिधान करतात. त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जैन धर्माचा विचार आपल्याकडे येतो. हे त्याचं महत्व आहे. सर, तुम्ही आता 2 पंथांचा उल्लेख केला, एक श्वेतांबर आणि दिगंबर. ह्या दिगंबर पंथांचं महत्व सांगत असताना तुम्ही सांगितलं की त्यांच्यातले साधू जे आहेत ते इतक्या पराकोटीच्या वैराग्याला पोहोचलेले असतात की आकाशच त्यांनी संपूर्ण वस्त्र म्हणून पांघरलंय. आपल्या संस्कृत याच्यामध्ये सुद्धा श्लोक आहे की आकाशाचं वस्त्र महान लिंगाला मी वंदन करतो, अशा प्रकारचा श्लोक आहे. मला या दिगंबर पंथांबद्दल जाणून घ्यायचं आहे की इतकं पराकोटीचं वैराग्य, इतकं पराकोटी तपश्चर्या करून हे जैन धर्मियांचा संदेश पोहोचवत संपूर्ण देशभर सातत्याने भ्रमण करत असतात. यांच्याबद्दल आम्हाला सांगा. लक्षात ठेवा, 2500 वर्ष हे चालू आहे. आणि आता जेव्हा तुम्ही आणि आम्ही बोलतोय ना, जेव्हा या देशामध्ये जवळपास 2.25 ते 2,500 जैन साधू हे रस्त्यावरनं असे फिरून या समाजामध्ये अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह याचा प्रसार करण्याकरता फिरतायत. तुम्ही त्या त्यागाची कल्पना करा, मग तुम्हाला कळेल की असं स्वतःला पूर्णपणे समाजातल्या सर्व सुखांपासून, भौतिक गोष्टींपासून अलिप्त करायचं, त्याचा त्याग करायचा. त्याग करायचा म्हणजे सोडून नाही देणं आहे, त्याचा मोह सुद्धा मनात निर्माण होऊ द्यायचा नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या श्रद्धेसाठी वस्त्राचा त्याग ही एक अल्टिमेट अवस्था आहे की तुम्ही काही नाही तर किमान अंगावर एक कुठल्या तरी प्रकारचं वस्त्र तर ठेवाल, पण त्याचाही तुम्ही त्याग करायचा आणि अनवाणी पायांनी आयुष्यभर चालायचं. तापत्या उन्हामध्ये किंवा पाऊस असेल, थंडी असेल, त्याचा कुठल्याही प्रकारचा कम्फर्ट किंवा डिस्कम्फर्ट बद्दल भाऊ करायचा नाही. मी आज पण इतक्या अनेक साधूंना भेटलेलो आहे, इतक्या अनेक गावांमध्ये घेतलेलो आहे, एकाही साधूंनी प्रवासातल्या त्रासाविषयी कधीही एक शब्द सुद्धा काढलेला नाहीये. बिकॉज दे हॅव रीच्ड अ स्टेज वेअर देर इज नथिंग इज कम्फर्ट अँड नथिंग इज डिस्कम्फर्ट. ही जी भावना आहे ना, ही भावना मनामध्ये निर्माण होण्याकरता ती विचारांवरची श्रद्धा आणि तपश्चर्या अत्यंत महत्वाची असते. आणि ती इतकी असंख्य वर्ष, 2,500 वर्ष चालू ठेवणं, आणि त्याचा मोह अनेकांना होतो. मी अशी अनेक मंडळी पाहिलेली आहेत, तुम्हाला सांगतो. IITचे इंजिनियर्स आहेत, IIMचे ग्रॅज्युएट्स आहेत, लाखो रुपयाचे पगार महिन्याला होते,
अनेक मोठ्या मोठ्या बहुराष्ट्रीय भारतीय कंपन्यांमध्ये सीईओ, फायनान्स, मार्केटिंग अशा मोठ्या पदावर होते. प्रचंड आलिशान घरं होती. या सगळ्याचा माणसं एक दिवशी त्याग करतात, त्या मोहावर विजय मिळवतात आणि ते जैन साधू बनतात. म्हणजे या विचारामध्ये काहीतरी ताकद आहे ना, या अपरिग्रह भावनेमध्ये काहीतरी ताकद आहे ना, की इतकं सगळं भोगल्यानंतर सुद्धा माणूस त्याच्यापासून एक डिटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट या भावनेनी त्याच्यामध्ये संपूर्ण स्वतःला झोकून देतो आणि गावागावातून 2-2.5 हजार वर्ष या सगळ्याचा प्रसार सुरू आहे. एक काम करा, हे कार्यक्रम बघणाऱ्या माणसांनी अर्धा तास दुपारच्या उन्हामध्ये पायातल्या चपला काढून मला डांबरी रस्त्यावर चालून दाखवा. मग तुम्हाला कळेल त्याचे चटके काय असतात. पण ती सुद्धा सहनशक्ती शरीरामध्ये निर्माण करायची आणि चेहऱ्यावर त्याचे कष्ट दिसू द्यायचे नाहीत, कारण ते कष्ट वाटतच नाहीत. हातात मोरपंखी का घ्यायचा? तर कुठल्याही जीवजंतूला आपल्यामुळे त्रास होऊ नये, मृत्यू येऊ नये, इजा होऊ नये या भावनेप्रत संवेदनशील मन करायचं. हे केव्हा होतं? जेव्हा तुमच्या मनामध्ये एक भावना होते की आय ओ नथिंग, आय हॅव नो पोझिशन्स. ही जी भावना आहे ना, हा जो कर्मविचारावरचा श्रद्धा आहे ना, तो विचार आणि कृती याच्यामधलं पावित्र्य अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण त्यातूनच या नश्वर देहाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून शेकडो शिकलेले, व्यवसायात अत्यंत यशस्वी झालेले तरुण तरुणी तुम्हाला या जैन साधूंच्या मागे चालताना दिसतील. एका गावातून दुसऱ्या गावात ते कशा करता असतात? ते नुसतं चालणं नसतं, तो प्रवास आतमध्ये केलेला असतो स्वतःच्या शुद्धीसाठी, एका आदर्श जीवन पद्धतीच्या स्वीकारासाठी. आणि हे आजच्या काळात लोक करतायत, याला फार महत्व आहे. या जैन साधूंच्या या सगळ्या प्रवासाकडे, जीवन पद्धतीकडे, त्यांच्याकडे म्हणूनच एक परमेश्वर स्वरूप म्हणून पाहिलं जातं. आणि ज्यांना याची कल्पना असते ते स्वतः जरी जैन धर्मीय नसतील तरी ते त्यांना त्या अशा साधूंना परमेश्वर स्वरूप मानतात आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतात. ते केवळ ते साधू कोणत्याही प्रकारची लक्झरी किंवा भोगवादी जीवन संस्कृती स्वीकारत नाहीत म्हणून केवळ नाही, तर आत्मशुद्धीच्या अशा साधनाच्या प्रत त्यांनी निष्ठा दाखवलेली असते. अनेक जैन साधू मी तुम्हाला सांगतो 3-3, 4-4, 5-5 वर्ष मौनात असतात. जेव्हा त्यानंतर त्यांच्याशी मी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे मौन नसतं, हा आतमध्ये एक संवाद असतो आणि तो संवाद त्या माणसाला एका अद्भुत पातळीवर घेऊन तुम्हाला जातो. आणि ते जे तेज तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसतं, ते तेज खऱ्या अर्थाने प्राप्तिकर्ता म्हणून हा सगळा त्यांचा खटाटोप. मोक्ष आणि मुक्तीसाठी असा सर्वसंग परित्याग करून ही एक अनाहत यात्रा, ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा अंत नाही, आदी नाही आणि अंत नाही. हे असं चालणं सोपं असेल का? मला विचार करा. एका गावातून दुसऱ्या गावात, कधी जंगलातून, ओढ्यातून, नाल्यातून, नदीतून, आजूबाजूला दरोडेखोर असू शकतात, कोणी काही विशिष्ट प्रकारची वेगळ्या प्रकारची माणसं असतात, यांचा काही त्रास होत नसेल ना. पण कधीही तुम्हाला त्याविषयी एक बवंडर माजवलंय असं काही तुम्हाला दिसणार नाही. त्यांच्यामध्ये स्वतःची आत्मिक ताकद, शक्ती एवढी असते की ते कोणत्याही संकटांचा सामना करू शकतात. आणि हेच या विचारसरणीचं वैशिष्ट्य आहे. हीच ती खऱ्या अर्थाने दिगंबर अवस्था आहे. सर, तुम्ही आता अतिशय विस्तृतपणे आम्हाला जैन साधू आणि जैन मुनींचं संपूर्ण जीवनक्रम तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलात. परंतु आजच्या काळामध्ये ह्याची कालसुसंगतता आहे का? कारण 2,500 वर्षांपूर्वीचा काळ उलटून गेला, आत्ताच्या युगामध्ये त्याची कालसुसंगतता काय? खर तर हे सगळं कालबाह्य व्हायला हवं होतं, परंतु आजच्या काळामध्ये जेवढी याची कालसुसंगतता आणि गरज आहे तेवढी 2,500 वर्षापूर्वी नव्हती असं माझं मत आहे. याचं कारण हिंसाचार कमी झालाय का? अनाचार कमी झालाय का? फसवणूक कमी झाली आहे का? युद्ध कमी झालंय का? द्वेष कमी झालाय का? एकमेकाची बर्बादी व्हावी याच्याकरता प्रयत्न करणं कमी झालंय का? अशा वेळी अहिंसेचा विचार, अपरिग्रहाचा विचार, अस्तेयाचा विचार, पावित्र्याचा विचार किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आज जगभरात युद्ध सुरू आहे. एक खंड असा नाहीये की जिथे युद्धाचं सावट पसरलेली आहे किंवा युद्धाच्या झळा पोचलेल्या नाहीयेत. हजारो मृत्यू पडतायत.
माणसं झोपताना आपण सकाळी उठू की नाही हे त्यांना सांगता येत नाहीये. इतकी प्रचंड असुरक्षितता आहे आणि प्रत्येकाचा एकच शोध आहे आणि तो शोध आहे तो निरंतर शांतीचा आहे. आणि ती शांती त्यांना कुठेही मिळत नाही. जगातली सर्वोत्तम मॅगझिन्स तुम्ही उघडून बघा, कव्हर पेजच्या स्टोरीज काय आहेत? आर वी स्लीपिंग लेस? आम्हाला कमी झोप लागते का? आम्ही आमची शांतता गमावून बसलोय का? हा शांततेचा जो शोध आहे ना, त्या शोधाचा एक मार्ग म्हणजे जैन धर्म आहे आणि त्याला म्हणूनच महत्व आहे. आणि म्हणून माझा हा सगळा अभ्यास कधी झाला तर पुणे विद्यापीठामध्ये जैन अध्यासन सुरू झालं आणि त्यांनी त्याच्या अंतर्गत जैनिझमवर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस निर्माण केले, पदवीचे कोर्सेस निर्माण केले. आणि त्यावेळेला त्याच्या उद्घाटनाच्या करता म्हणून भगतसिंग कोश्यारी तत्कालीन महाराष्ट्राचे गव्हर्नर जे होते ते आणि मी असे दोन प्रमुख पाहुणे होतो. त्यावेळेला त्या सगळ्या अभ्यासक्रमाचा, त्या संपूर्ण कोर्स मटेरियलचा मी अभ्यास केला. तेव्हा मला कळून चुकलं की आपण एका महान परंपरेचे पाईक आहोत. या भूमीला हे वरदान आहे की इकडे अशा प्रकारची विचारधारा आपल्याकडे आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, अनेक विद्यार्थी आज जैनिझमचा अभ्यास करतायत, त्या जीवन पद्धतीचा स्वीकार करतायत, त्याचा अनुभव घेतायत आणि तो अनुभव अशा करता घेतायत की त्यांच्या स्वभावामधला जो राग होता, जो संताप होता, जी चिडचिड होती, जो द्वेष होता, तो द्वेष नष्ट झालेला आहे. मला असं वाटतं हेच तर सगळ्याचं मूळ आहे. आज तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ ही भावनाच एक प्रकारे मनामधनं नष्ट करणं आणि समाजामध्ये प्रेम पुनर्स्थापित करणं याच्याकरता म्हणून हा विचार महत्वाचा आहे. एक प्रकारची शांती येते आणि त्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. मला आनंद आहे की पुणे विद्यापीठाने अशा प्रकारचा कोर्स काही वर्षापूर्वी चालू केला. सर, तुम्ही आता पुन्हा एकदा सांगताय, वारंवार सांगताय, त्यांच्या सगळ्या आचरण पद्धतीबद्दल सांगताय, कशा पद्धतीने सगळे देहदंड भोगून ते सगळ्या गोष्टी करत असतात. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यातनं खरंच आपले जे षड्रिपू आहेत, ज्यांचा आपण मगाचपासून उल्लेख करतोय, त्यांच्यावरती खरंच विजय मिळवता येतो का? असेल तर तो कसा? अनेक जैन साधूंशी त्यांच्या शी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की हे त्यांना सहज शक्य झाले. अर्थात सहज हा शब्द ते म्हणत असतात पण ते सहज नसतं, मी तुम्हाला सांगतो. त्याकरता आयुष्याची पुंजी खर्च करावी लागते. परंतु ती जी जीवन पद्धती आहे, ती जी विचार पद्धती आहे, ती जी तपश्चर्या आहे, साधना आहे, त्या मार्गाने गेलं तर तुम्हाला या षड्रिपूंवर नक्कीच विजय मिळवता येतो. त्याची असंख्य उदाहरणं या धर्मामधल्या अनेक जैन साधू संतांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत. सर, तुम्ही आता आपण सगळे म्हणतोय की आपण हे सगळे जैन साधू, जैन मुनी ह्या सगळ्यांवरती विजय मिळवतात, कशा पद्धतीने आपल्या काम, क्रोध याच्यावरती विजय मिळवतात. परंतु त्याच वेळेला जैन मुनींची अतिशय वादग्रस्त विधानं सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आता नुकतंच एका जैन साधूंनी विधान केलं होतं की महाराणी ताराबाई, पण छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, या जैन धर्मातल्या होत्या, असं विधान केलं होतं. या सगळ्याकडे कसं बघता? ही सगळी वादग्रस्त विधानं एका बाजूला, एक आदर्श जीवनशैली, या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने गौडमंग आलाय, हे कसं वाटतं? प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये अशा प्रकारची वादग्रस्त विधानं करणारे असतात. तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूकडे बघायचे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारचं विधान आपल्या समोर माध्यमातून आलेलं आहे. परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक गोष्ट मांडतो तेव्हा ते मला वाटते म्हणून असं चालत नाही. त्याला काहीतरी एक ऐतिहासिक आधार लागतो, काही पुरावा लागतो, काही कागद लागतो, काही घटना लागतात, तशा काही गोष्टी आपल्या समोर यायला लागतात, तरच त्याला महत्व असतं. अन्यथा अशा गोष्टींना इतिहासात फार वर्तमानात या गोष्टींचा काही संदर्भ लागत नाही, त्यांना काही महत्व दिलं जात नाही, वस्तुस्थिती आहे. जर त्यांच्याकडे तसा काही पुरावा असेल तर तो त्यांनी टेबल करावा. त्या टेबल करावा केल्यानंतर त्याची छाननी होईल आणि मग त्याच्यानंतर त्यातलं सत्य समोर येईल. दुसरी आणखीन एक विवाद्य गोष्ट म्हणजे कबुतरांना खाद्य देणं. याच्यावरही खूप आपल्याकडे वाद झाला आणि नको त्या गोष्टी त्या सगळ्या घडल्या. ते अवॉइड झालं असतं तर फार चांगलं झालं असतं. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, ज्याच्याविषयी वैद्यक शास्त्रानं धोक्याची सूचना दिलेली आहे, अशा गोष्टीचा आपण आग्रह बाळगणं की ज्याचा त्रास इतरांना होतोय, दिस इज डिफिटिंग द पर्पज ऑफ ऑफ जैन थॉट इन माय ओपिनियन.
आणि त्यामुळेच राज्य सरकार आणि न्यायालय यांनी या संदर्भात काही कठोर निर्णय जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक विचारसरणीमध्ये काही अनुसरणीय असतात, काही वंदनीय असतं. आजच्या काळामध्ये जेव्हा हिंसा वाढते, अनाचार वाढतोय, फसवणूक वाढते, एकमेकांवरचा विश्वास कमी होतोय, नुसती माणसं माणसं कुटुंबातली भांडत नाहीयेत, त्यांच्यात संवाद नष्ट होत आहेत, दोन देशांमधले संवाद नष्ट होत आहेत, युद्ध सुरू आहेत, माणसं मरत आहेत, मालमत्तेची हानी होते. या सगळ्या काळामध्ये अस्तेय, अपरिग्रह, पावित्र्य, ब्रह्मचर्य, अहिंसा हे विचार सांगणारे महावीराचे विचारच जगाला मार्गदर्शक आहेत. हे ज्या दिवशी पटेल त्या दिवशी सगळी युद्ध आणि हा द्वेष बंद झालेला असेल. सर, आज तुम्ही अतिशय का महत्वाचा विषय, भारतातला एक अतिशय प्राचीन, जगातला एक प्राचीन धर्मामध्ये आपण धर्माबद्दल आज आपण बोललो. आज त्यांच्याच एक 24वे तीर्थंकर असलेल्या भगवान महावीरांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण या विषयाबद्दल चर्चा केली आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी, नवीन गोष्टी समजल्या, चांगल्या गोष्टी समजल्या आणि तुम्ही आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज आपण आपल्या या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जैन धर्माबद्दल चर्चा केली. जैन धर्माच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी समजून घेतल्या. त्याचबरोबर आज आजच्या काळानुरूप येणाऱ्या काही अपरिहार्य वाईट गोष्टींचीही चर्चा आपण केली आणि त्याच्याबद्दलची आपली मतं समजून घेतली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.